बेटा चेतू, हे काय बनवतेस तू? बाबा हा काय बाबा, मी कागदाचा राजहंस बनवते बाबा. बघू. वा वा वा, बेवड्याचं लिव्हर वाटतंय. बेटा तुला मी 1000 वेळा सांगितलंय, हस्तकला चित्रकला या भानगडीत पडू नकोस. आपल्या घराण्याला कलेचा शाप आहे बेटा. माझे जे आजोबा होते म्हणजे तुझे पणजोबा, माझ्या आजोबांनी त्यांच्या वडिलांचं तुझ्या पणजोबांचं एक चित्र काढलं होतं बेटा त्या काळी. हो बाबा. हा, पण मग ते कुठे आहे आता? नाक्यावर इलेक्ट्रिकचा पोल आहे बघ, 880 व्होल्ट असं लिहिलंय. त्याच्या बाजूला जी खोपडी आहे ना, ते पणजोबा आहेत बेटा. सरकारने विकत घेतलं ते लोकांना घाबरवण्यासाठी. बापरे. हा, त्यामुळे तुला काय सांगतोय, कलेच्या भानगडीत पडू नकोस. टाइमपास होत नाही ना तुझा, वाचन कर बेटा. हा, किंवा झोप काढ. पण काय करू बाबा, मला झोपच येत नाही. एक काम कर, हास्य जत्रेतलं दरोडेखोरांचं स्किट लाव एखादं. सर्च करेपर्यंत झोप लागेल बाळा तुला. कळलं तुला? नको नको बाबा. हा, त्यापेक्षा मी माझा राजहंस बनवते. बरं बरं ठीक आहे, बनव बनव. हा गौऱ्याला तुला कसं कळतं ग? गौऱ्याला तुला कसं कळतं नेहमी? बाबा, डोरबेल मध्ये सुद्धा फंबल मारणारा ना अख्ख्या जगात गौऱ्या एकटाच आहे. आजा शाम होने आई, मौसम आई, आजा शाम होने आई, मौसम बात मांगवाची मने हा का आलाय? हा का आला इकडे? मला ह्याचा चेहरा आवडत नाही. हा का आला इकडे? शांत व्हा, शांत व्हा. मला अजिबात आवडत नाही. हा का आलाय सांग आधी. गौऱ्या इकडे, गौऱ्या इकडे ये ना. ऐक, लागलं. तुझी सगळी तयारी झाली ना गौऱ्या? झाली, पण मी नंतर तो चल जातो. आपलं महत्वाचं काम आहे की नाही? हे बघ, तुला माझ्या आधी ना बाबांचं मन जिंकावं लागेल गौऱ्या. काय झालं ग? मी पण आहे ना स्किट मध्ये. नाही हो. काय झालं बाबा? गौऱ्या आलाय. नेहमीच येतो तो. ते काय ब्रह्मकमळ आहे वर्षातून एकदा यायला? माझे पण कस करतो हा? असं कोण असतं? मुस्तफा मुस्तफा असं कोण असतं? कस करतोय? अरे बाबा शांत, कसला भारी पंच होता. ब्रह्मकमळ असं वगैरे बोलले, कसला भारी पंच होता ना. गौऱ्या, का असं फालतू काहीतरी बोलून बाबांना चिडायला लावतो? बाबा सांग ना. बाबांचा मूड आता चांगला आहे. 2 मिनिट बाबा. गौऱ्याचं महत्वाचं काम आहे बाबा. त्याला बोलू दे. वाचा बसली आहे त्याची. तू कोपऱ्यात बस तिकडे. या, काय म्हणताय फुटाणे चाळीचं बौद्धिक वाळवंट? मी मस्त. तुम्ही काय म्हणताय? फुटाणे चाळीची फाटलेली रॅकेट. म्हणजे फाटलेली रॅकेट? माझी फाट. याला सांगा माझ्या नादाला लागू नको. मार खाईल हा, आधी सांगतोय. नको ना गौऱ्या, कामाचं बोल ना. तुझ्या बापाला सांग. तुझा बाप कसा बोलतो मला मग? हा, तुझा बाप एकटा शाणा आहे का? आम्हाला काय येत नाही? गप ना, कामाचं बोल ना. त्याला प्रॉब्लेम असेल तर निघू दे. गरज नाही त्याची. महत्वाचं काम आहे बाबा. काका कोण वॉचमन आहे? दिवाळी मागायला आलायस? नाही. कुठलं कॅरेक्टर आहे? नाही, बसू का? हा, बोला काका. आपल्याला आपल्या चाळीत माल संमेलन भरवायचं आहे. माल संमेलन म्हणजे? नाही बाप गौऱ्या, साहित्य संमेलन सांगितलंय ना तुला. माल संमेलन कुठून आलं? अरे पण रोजच्या भाषेत आपण साहित्याला मालच बोलतो ना. काय या माणसाचं करायचं ग? साहित्याला तो माल म्हणतो. ह्या क्षणाला स्किट संपवावं असं नाही वाटत तुला? नाही बाबा. ए बाळा इकडे बघ. काका
मला साहित्य संमेलन सुरू करायचं आहे. तुम्ही मला मदत कराल का? इतकं सोपं आहे ते. सोपं आहे गौऱ्या. कसं म्हणशील? म्हणतो बरे काकाश्री, आपल्या परिसरात संलग्न परिसरात दस्तूर खुद्द गौरव मोरे यांना मराठी साहित्य संमेलन आहे, तर त्याकरता आपण त्यांस मदत करावी ही सणावेवी चेची हिमेवी साहेब असावी ही विनंती. धनी ओ धनी धनी अडगुले मडगुले सोन्याचे कडगुले, अडगुले मडगुले सोन्याचे कडगुले. अरे बापरे, हे तर कपास उचलेले चौगुले. मी सॉरी म्हणते बाबा, चुकून बोलला तू. बोल ना, काम आहे ना. अरे तुझ्या बाबाला बघितलं की काय होतं माहिती, माझा प्रॉब्लेमच मला कळत नाही ग. गौऱ्या, चांगुलपणा आणि तुझ्यातले किडे यांच्या स्पर्धेत ना नेहमी तुझ्यातले किडे जिंकतात, म्हणून तुझा प्रॉब्लेम होतो. सॉरी नीट बोल ना. बोलतो काय प्रॉब्लेम आहे का? ना तर निघू दे त्याला. नाही. बाबा काका बस. काका तर मला आपल्या एरियात साहित्य संमेलन सुरू करायचं आहे. हा, बाबा मी त्याला मदत करते. हो, होय. मी साहित्य संमेलनाची पूर्ण तयारी केली आहे बाबा. चेतनाने माझ्याकडनं मी मगाशी ते कागदाचा राजहंस बनवत होते ना, ते त्याच्यासाठीच बनवत होते बाळा, बाबा. इकडे. स्वागत कक्षात ठेवणार होता मी. ऐक ना बाळा, तू नाल्यात हात घातलास ना, हात फक्त बरबटणार, दुसरं काही होणार नाही, हाताला काही लागणार नाही. ऐक माझं. लक्षात घ्या, मी साहित्य संमेलन करणार म्हणजे करणार, ते पण वाजत गाजत. हे बघ बाळा, एकदा बोललो तर बोललो. साहित्य संमेलन खरंच काढणार आहेस तू? हो सांगतोय का तुम्हाला, मला करायचं आहे काका. दोघांचं काम नाहीये बाळा ते. मग? त्यासाठी एक मंडळ लागतं, कार्यकारिणी मंडळ लागतं. ते आहे का तुझ्याकडे? आहे ना, सगळी तयार, सगळी टीम तयार आहे. मी आणि राख्या मेन आहे. ते आलंच. हा. अजून कोण आहे? रशीद टायरवाला, अरिहंत कार वॉशवाला, त्याच्यानंतर गफूर टायरवाला आणि बाबा कसला आवाज आला बाबा? स्किटनी गच्चीवरून उडी मारली होती. गेलं मेलं, स्किट मेलं. गफूर टायरवाला, अब्दुल चिकनवाला, हे माणसात ज्यांनी निवडलेली आहे ती जवळ एकत्र येऊन फक्त मटक्यातले आकडे लावतील असं वाटतंय. अरे हे साहित्य संमेलनावर नाही रे बाळा. ऐक ना, जा ना बाबा, तर नाही जमणार. तुम्ही जे ज्यांना नाव ठेवताय ना ते आपले सगळे स्पॉन्सर आहेत, लक्षात ठेवा. स्पॉन्सर हा सगळे. बाबा गौरवनी खूप तयारी केली आहे बाबा. गौरे दाखव ना. काय? गौरवनी पत्रिका पण छापली बाबा, दाखव ना. हा, हे काय? याच्या सगळी तयारी आहे. हे काय आहे पण? ही आपली पत्रिका. फालतू गोष्टी ना, मला इंटरेस्ट नाही रे. अरे पण मी सांगतो का तुम्हाला, मला साहित्य संमेलन भरवायचं आहे बाबा. साहित्य संमेलन भरवायला वाचन लागतं, व्यासंग लागतो, पुस्तकं वाचावी लागतात, कविता वाचन करावं लागतं. हे नाही जमणार बाळा तुला. जा. अरे मी वाचली आहेत, सगळी पुस्तकं वाचली आहेत मी. अरे बाळा जा, तू नको ह्याच्यात. वाचली अरे वाचली खरंच म्हणतो. वाचली आहेत. तू खरंच वाचलेस का सगळं? हो 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 वाचतेत बोल तर. जा जा, खरंच वाचलीत का बाळा? असं नको करूस ना बाळा. होय 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 वाचते बोला ना. परत ते काय विचारताय? वाचते बोललो ना, एकदा वाचले. मला साहित्य संमेलन भरवायचा, विषय संपला. अरे हे काय सॉरी बाबा, सॉरी. त्याची तयारी म्हणजे आता मी काही तुम्हाला विचारू शकतो? माझी तयारी झाली, तुम्ही विचारा मला बिंदास. निलगिया रे! सॉरी. अरे ह्याच्यातली चरबी बघ किती आहे. अब आ गया उंटों का पहाड़ को नीचे. शाबास. हा, तर तू सगळा अभ्यास केलेला आहेस, बरोबर आहे. साहित्य संमेलनावर मी तुला काहीही विचारू शकतो, बरोबर आहे. हा, हे काय तयार केलं तू? पत्रिका. पत्रिका, साहित्य संमेलनाची पत्रिका. हो, बाबा. ही काय आहे त्याच्यात मला सांग. म्हणजे दिवसभर आहे ना, हा किती वाजता हा काय काय कार्यक्रम होणार आहेत हे सगळं मी लिहून ठेवलेलं आहे. त्याची लिस्ट बरं. आहे. हा म्हणजे लिस्ट आहे काय काय. साहित्य पत्रिका. हा वाच. म्हणजे बघा, पहिल्या दिवशी काय होणार? वाच. पहिल्या दिवशी सकाळी 7 वाजता हा, साहित्य दांडू निघेल. काय निघेल? साहित्य दांडू. साहित्य दांडू हा म्हणजे? ते असं घेतात ना खांद्यावर. हे इकडे तू दे, शेजारच्याला दे तो. हे बघ, इकडे बस. साहित्य दांडू.
साहित्य दिंडी म्हणतात त्याला, दिंडी. साहित्य दिंडी म्हणतात. आज आहे भाई, आज आहे. पंचपक्वान का टाम भरा हुआ है मेरे को. चल बोल बोल, पुढे काय करणार आहेस बोल. काय नाही, मी आता येऊ का, जाऊ घरी? नाही नाही, आता कशाला? अभ्यास करून पुढच्या वर्षी येतो ना. नाही बाळा, आता बाण सुटला, आता काही नाही, आता चान्स नाही. चल चल बोल, पुढे वाच, काय काय करणार आहेस पुढे. नंतर मग 9 वाजता ब्रेक होईल, 9 वाजता ब्रेक होणार. नाश्त्याचा ब्रेक होईल, त्याच्यानंतर पर्सनल वाद सुरू होतील. तू कशाला मारते का मला? गौऱ्या, परिसंवाद तुला सांगितलं ना. सॉरी, एवढं पाठ होत नाही तुझं. Sorry. पर्सनल वाद म्हणशील. पर्सनल वाद नाही रे, परिसंवाद. कळली त्याची अक्कल तुला? हा, किती त्याला समजव, किती अभ्यास घे, हा माती खाणारच आहे. बरं, परिसंवाद सुरू होणार. हा, एवढं ओके. आता मला सांग, एवढंच सांग मला, गद्य आणि पद्य यांचा अर्थ सांग. मी लगेच तुला पाठिंबा देतो. गद्य आणि पद्य हे येतंय त्याला. हे येतंय. येतंय. हा, आपण लय पाणी पिल्यावर गाडीमध्ये बसतो आणि गाडी स्पीड ब्रेक करून आदळल्यानंतर पोटात कसं होतं, गद्य 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 गद्य, त्याला गद्य म्हणतात. आणि पद्य म्हणजे? पद्य म्हणजे भरपूर खाल्ल्यानंतर पोटातून जो आवाज येतो त्याला पद्य म्हणतात. गद्य पद्य. बाबा चार्टच घेणार आहेत. बघ, बाबा. हेच आहे. अरे हेच आहे. अरे काय सांगणार, हे सांगितलं होतं ना. हेच आहे ना. रिक्षा, मीरा रोड स्टेशन. कुठे गेले? मीरारोडला गेले. बस बस, स्टेशन आ गया. बस बस. तुझं बघितलं उत्तर तसं दिलं आपण. ते गेले मीरारोडला. मी बरोबर दिलं. उत्तर बरोबर दिलं ना. मला माहिती आहे ना, मी स्वतः माझ्या हाताने उत्तर सांगितलं त्याला. मरतोय हा, मरतोय हा. हा, गद्य म्हणजे काय, पद्य म्हणजे काय हे माहित नाही. अरे कोण माणूस आहे रा, असं कोणी मारतं का? मीरा रोड स्टेशनला गेला, तिकडनं एक स्टेशन दहीसरला गेला, असं घरी गेला असता. परत आलाय सेट वरती मला मारायला. असं कोणी मारते का यार? मला आजपर्यंत कोणी मारायला असं? खूप मार खायचंय बाळा तुला अजून. मी पुढच्या वर्षी नाही बाळा, असं कसं, गद्य पद्य तुला आलेलं नाहीये. ओके, आता मी तुला वेगळं विचारणार आहे. तुझे म्हणतोस ना तुझं वाचन झालंय, मला सांग, अरुण साधू कोण होते? ते हिमालय स्केट करायचे. अरुण कदम आणि साधू मिक्स करून त्यांनी उत्तर दिलं मला. हिमालयात स्किट करायचे. हा, अरे अरुण साधू म्हणजे ज्यांच्या गोष्टीवर सिंहासन नावाचा अजरामर चित्रपट लिहिला गेला ते अरुण साधू. मुखवटा या कादंबरीचे लेखक, किंवा मुंबई दिनांक या कादंबरीचे लेखक अरुण साधू. झिपऱ्या या कादंबरीचे लेखक अरुण साधू. लक्षात आलं तुझ्या? याला आलेलं नाहीये. हा, माती खाल्ली आहे त्यांनी. नाही काय नाही, काही नाही. हा, आता तू मला सांग, आता गाळलेल्या जागा भरायच्या. सोपा प्रश्न. तुला आवडतो ना मला गाळलेल्या जागा भरायच्या? सोपा प्रश्न. आरती प्रभू हे चिंत्रम खानोलकर यांचे टिंब आहे. साडू आहे. साडू आहे. साडू आहे. आरती प्रभू हे चिंत्रम खानोलकर यांचे टोपण नाव आहे. चिंत्रम खानोलकर म्हणजे नाही कशी म्हणू तुला म्हणते रे, हे जे गीत ज्यांनी लिहिलं त्याचे कवी. कळलं? आरती प्रभू या नावाने ते कविता करायचे. लक्षात आलं? आपलं काही कळलेलं लक्षात, याला काहीही माहित नाहीये. अरे कडक पाव घरी येतात ना, कडक पाव ते ज्यात बांधलेले असतात तेवढं तरी वाचन करत जा रे. हा, तेवढा तरी पेपर वाचत जा. आता आता वेगळा प्रश्न हा बाळा. कोसला कानावर गेले कधी? कोस हे माहित आहे. कोण बोल सांग. कोसला आम्ही पिकनिकला गेलो ना की बार्बिक्यू कोसल्यावर गरम करतो. हा, अरे तो कोळसा रे गाढवा. बापरे, मी विचारतोय तो कोसला. कळतंय का कोसला म्हणजे? ऐका ना, भालचंद्र नेमाडे का कधी गेलंय कानावर ना? नाही ना. हा, भालचंद्र नेमाडे यांची गाजलेली कादंबरी आहे ती कोसला नावाची. याला काही येत नाही बाबा. तुम्हाला घाबरतोय. तुम्ही अंगावर जाऊ नका ना. हो का रे बाळा? मी पुढच्या वर्षी येतो ना. आता ऐक ना, पुढच्या वर्षी कसं? खरंच मला घाबरतो. मला मी सगळं अभ्यास करून आलो. मी आता काही तुला करणार नाही, काही हात सुद्धा लावणार नाही. हा, मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे. नुकत्याच वाचलेल्या 5 कादंबऱ्यांची नावं सांग किंवा 5 पुस्तकांची नावं सांग. हा सांग. गौऱ्या, मी पाठ करून घेतलं. कुठली पुस्तकं वाचलीस? येते का तू देवयानी? कुठलं नाव? येते का तू देवयानी? ययाती आणि देवयानीला. सॉरी कुठे घेऊन चाललाय डेट?
भुर्जीपाव खायला घेऊन चाललायस ययातीला? ययाती आणि देवयानी बोल. ययाती आणि देवयानी हा? काही याला माहित नाही. मारू नका, माहिती आहे? माहिती अजून मारू तिसरं नका. नाव सांग. आता आठवलं. आता जस्ट वाचले. काय? व्यक्ती आणि वल्ला. व्यक्ती आणि वल्ला. व्यक्ती आणि वल्ली पु ल देशपांड्यांचं हे आलेलं नाहीये तुला, लक्षात घे. हा शून्य शून्य अक्कल आहे तुला, लक्षात आलं? निघ याला काय निघ. येते बाबा, येते. काय गरज नाही याची. येते मला आठवतंय. तुम्ही मला नका ना मारू असं, मला सगळं आठवतंय. सांग ना. मी आता राख्याने लिहिलेलं आहे, कालच माझ्याकडनं करून घेतलं. काय? ती आणि तिची गच्ची. हे राख्याने पुस्तक लिहिलंय? हा, ती आणि तिची गच्ची. अरे तो तर हसरी तरीच होता ना पण. त्याने तो घरी बसून दिली ती आणि तिची गच्ची. अरे ती आणि तिची गच्ची साहित्य संमेलनात वाचायचं का? हा, त्याच्यावर परिसंवाद ठेवायचा. अरे याला हाकल ग, मला नाही. कंटाळा येतो ग मारून याला. बाबा ऐका, नाही माहिती त्याला काही लेखनाबद्दल. ऐका, त्याला माहिती, त्याला तर आठवत नाहीये ना. हा, मग? त्याचा कवितांचा पण अभ्यास झालाय, त्याच्याबद्दल विचारा. कवितांचा अभ्यास झालाय? हो. कविता वाचलेस का? काय काय कानावर पडली आहे? एकच कविता माहिती आहे. काय काय? हिरवे हिरवे गाल मालूचे. हिरवे हिरवे गाल मालू मालूचे गाल मालूचे हिरवे हिरवे हा? चुकतंय माझं. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे, अशी कविता आहे. बालकवींची कविता आहे ती. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती. म्हणजे काय? प्रियदर्शनी खेळत होती. अरे ही प्रियदर्शनी हिंतडाक धिंतडाक ती प्रियदर्शनी नाही रे. फुलराणी खेळत होती तुम्ही बोलला ना. अरे ती फुलराणी नाही, जुनी जुनी ओरिजिनल फुलराणी. अच्छा. लक्षात आलं तुझ्या? याला काही माहित नाही. येतंय ना बाबा, त्याला- याला याला हायकू माहित नाही, याला कविता माहित नाही, याला चारोळ्या माहित नाही, लेख माहित नाही, ललित लेख माहित. याला घरी काय? तू घरी जा. मला माहिती आहे. घरी जा बाळा. मला ललित लेख माहिती आहे मला. ललित लेख माहिती आहे. हा, राख्याने हा लिहिलाय. शेवटचा चान्स, एक शेवट. नाही तर खून होणार. नाही, नाही, बाबा. शेवटचा चान्स आहे. आहे, राख्याने लिहिलाय. हा माय व्हेर इज माय नोट. वही- नीट बोल रे. Sorry. नीट बोल रे. व्हेर इज माय नोट. नाही ते हे हा. राख्यानेच लिहून दिले मला. मला बोलला हे वाच म्हणून आपल्याला लागेल. वाचून दाखवू. हाय भाई लोक, मी राख्या. काय सुरुवात आहे. क्या बात आहे. ललित लेखाचीच हाय भाई लोक कैसे मे राख्या. वाव सुंदर. त्या दिवशी मी उठलो, ब्रश केला, चाय प्यायलो, खारी बुडवली, चाय सांडली. मी बोला अरे यार, कडकी मी आटा गेला. परत लादी पुसली. मग बाहेर आलो, कामावर जाणाऱ्या लोकांना म्हटलं अरे किधर? सगळं काम पे जा रे. अरे वा, व्हेरी गुड व्हेरी गुड. संध्याकाळी लोक परत कामावरून आली, मी तिथंच उभा. काय भाई लोक आगे? वा, व्हेरी गुड व्हेरी गुड. मी तेवढंच करत राहिलो. अशी 7-8 वर्ष निघून गेली. सकाळ झाली, सकाळ झाली, ब्रश केला, चाय प्यायलो, खारी बुडवली, चाय सांडली. अरे यार, कडकी मी आटा गेला, लादी पुसली. मग म्हटलं काय करूया, गौऱ्याला फोन करूया. PTO. तर गौऱ्या किधर है? मैं बोला मैं शूट पे. ठीक है, शशि को फोन करो. शशि किधर है रे? शशि बोला मैं पण शूटला है. तो जाड्या को फोन करता हूँ. जाड्या काय रे? जाड्या बोला मैं लिख रहा हूँ, बाद में फोन करता हूँ. मग मी मोठे सरांना फोन केला. मोठे सर, मी सातारला आलो आहे. मोठे सर बोलले वा वा वा, मी मुंबईला आहे. गोस्वामी सरांना मेसेज केला, सर हाय गुड मॉर्निंग राकेश. सर म्हणले अरे वा वा वा, ब्लॉक. मग परत सकाळी उठलो, PTO, ब्रश केला, चहा प्यायली, हरी सांडली. मग चहा सांडली. बोलले यार कडकी मी आटा गेला. आमिर दादाला फोन केला, अरे भाई हॅपी बर्थडे. दादा बोला अरे गेल्या महिन्यात झाला.